नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला अतिशय सोपे असे नागलीचे पापड बनवून दाखवणार आहे। एकदा बनवा आणि वर्षभरासाठी हे पापड तुम्ही खाऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, तेलामध्ये अशा प्रकारे हा पापड सोडताच मस्त दुप्पट तिप्पट हा पापड फुलत आहे। तळून हा पापड कढई भरून झालेला आहे। एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत चवीला अप्रतिम अशा लागणाऱ्या पापडची आज आपण ही रेसिपी पाहूया। रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे अगदी परफेक्ट तुमचे हे पापड हे जमतील। चला तर मग मैत्रिणींनो, अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत पापडाच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर हे पापड बनवण्यासाठी मी या ठिकाणी 1 किलो हे नागलीचं पीठ घेतलेलं आहे। तर हे जे पीठ आहे ना, मी घरी तयार केलेलं आहे। तर पीठ कसं बनवायचं याचा सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तरी सुद्धा पुढे मी सांगणारच आहे हे पीठ आपण घरी कसं तयार करायचं, तुम्ही जर का नवीन शिकणारे असाल तर। आता हे पीठ झालेलं आहे। तर हे पीठ 1 किलोचं नाही, आता 1 किलो नागली घेतलेली होती, पण बराचसा यामधला कोंडा जातो। तर इतपत हे पीठ तयार झालेलं आहे। तर जेव्हाही आपल्याला हे पापड करायचे आहे ना, तर हे नागलीचं तयार झालेलं पीठ आपल्याला मोजून घ्यायचं आहे कोणत्याही भांड्याने। तर अशा ह्या भांड्याने मी पीठ मोजून घेतलेलं आहे। तर अर्ध्या ह्या पिठाचे 2 भाग केलेले आहे। अर्ध पीठ एका भांड्यात भरलेलं आहे आणि अर्ध पीठ हे शिल्लक आहे। आता ज्या भांड्याने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच भांड्याने पाणी घ्यायचं आहे, म्हणून त्यातलं पीठ मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। जेवढं पीठ तेवढंच पाणी घेतलेलं आहे, पातेल्यामध्ये टाकायचं आहे। पातेलं घेताना आपल्याला एखादी जाड बुडाचं घ्यायचं आहे, म्हणजे खिशी हे जळणार नाही। आणि हे अर्धा ग्लास पाणी शिल्लकचं आपल्याला टाकायचं आहे। गॅस चालू आहे, झाकण ठेवते, पाण्याला मस्त अशी उकळी येऊ देते। आता पाण्याला उकळी आलेली आहे। वरतून आपण अर्धा ग्लास पाणी हे शिल्लक टाकलेलं होतं, अर्धा ग्लास पाणी हे शिल्लकचं काढून ठेवायचं आहे। कारण नागली ही जुनी किंवा नवीन असते, नागलीनुसार थोडं पाणी कमी अधिकही लागू शकते, म्हणून हे उकळतं पाणी आपल्याला अर्धा ग्लास हे शिल्लक ठेवून वेगळं हे राहू द्यायचं आहे। म्हणजे ड्राय खिशी वाटली का लगेच आपल्याला हे पाणी थोडं टाकता येतं। आता या पाण्यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचं आहे। तर 1 किलो नागलीचं हे अर्ध पीठ घेतलेलं आहे आपण साधारण। तर त्यासाठी 1 पोहे खाण्याचा चमचा मीठ घेतलेला आहे, 1 चमचा पांढरे तीळ, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा फुलखार, चिमूटभर म्हणजेच पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा जिऱ्याची पावडर। एवढं हे साहित्य ह्या उकळत्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मोठी आहे, म्हणजे पटकन पाण्याला उकळी येईल। तर आता यावरती झाकण ठेवू आणि हे पाणी आपल्याला खडखडून अर्ध्या मिनिटासाठी उकळू द्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात मस्त हे पाणी उकळलेलं आहे। झाकण काढून घेते। आता हे जे पीठ आहे आपण मोजून घेतलेलं होतं, जेवढं पीठ तेवढंच पाणी या पाण्यामध्ये हे पीठ टाकायचं आहे। तर गॅसची फ्लेम मीडियम आहे मैत्रिणींनो। तर आता हे पीठ आपल्याला लगेच एरायचं नाही, तर लाटणं घेतलेलं आहे आणि लाटण्याने ह्या पिठामध्ये असे 5-6 छिद्रे करायचे आहे। लाटणं हे असं पिठामध्ये टोचून घेतल्यानंतर यावरती लगेच आपल्याला झाकण ठेवायचं आहे। तर अगदी थोड्या वेळासाठी झाकण ठेवून घेतलेलं आहे। अधूनमधून आपल्याला चेक करत राहायचं आहे का पूर्ण पाणी हे फिरलेलं आहे का। तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने पूर्ण पिठावरती हे पाणी येऊ द्यायचं आहे। पीठ अजिबात कोरडं दिसत नाही, पूर्ण पिठावरती पाणी आलेलं आहे। त्यानंतर गॅस अगदी कमी करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला एरून घ्यायचं आहे। अशा प्रकारे जर का पिठावरती पाणी फिरू दिलं मैत्रिणींनो, तर खिशीमध्ये एक सुद्धा गाठ होत नाही, एकदम स्मूथ अशी खिशी येते आणि पापडही लाटायला मस्त अशी लाटले जातात, एकसारखे असे पापड येतात। तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे हे मिक्स करून घेते। आणि जर का गॅसवरती नाही मिक्स करता जमत असेल तर पातेलं जे आहे ना आपल्याला खाली उतरून घ्यायचं आहे। आता मी पातेलं काही मिनिटासाठी खाली उतरून घेते आणि खाली उतरून मस्त ही खिशी पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकतात कुठेही कोरडं पीठ वाटत नाही, पूर्ण पीठ मस्त छान असं हे एरलं गेलेलं आहे। अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, यामध्ये बिघडण्यासारखं काही नाही। फक्त पाणी पूर्ण पिठावरती येऊ द्या आणि त्यानंतर अशा प्रकारे हलवून घ्या। जास्त भांडेही भरत नाही आणि जास्त गॅसही जळत नाही, अगदी झटपट आपलं हे काम होत असते। फक्त या ठिकाणी आपल्याला जर का ड्राय खिशी वाटत असेल तर आपण जे उकळतं पाणी वेगळं काढून ठेवलेलं आहे ना ते टाकायचं। जर का नाही वाटत असेल तर अशी मऊ लुसलुशीत खिशी वाटत असेल तर उकळतं पाणी जे आपण वेगळं ठेवलेलं आहे ते टाकण्याची काही गरज नाही। मस्त मऊ लुसलुशीत ही खिशी झालेली आहे। त्यानंतर मी गॅस चालू करते। गॅस चालू केल्यानंतर मात्र अगदी कमी ठेवायचं आहे आणि कमी गॅसवरतीच ही खिशीचं पातेलं आपल्याला ठेवायचं आहे।
लाटण्याला चिटकलेली खिशी पूर्ण ही काढून घेतलेली आहे। त्यानंतर एक कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे, ओला करून घेतलेला आहे रुमाल। ओला रुमाल अशा प्रकारे ठेवायचा आहे। तर मैत्रिणींनो, मी जे खिशी एरण्यासाठी पातेलं वापरलेलं आहे ना, हे जास्त बुडामध्ये जड नाही, म्हणून काय करायचं आहे, एक तवा ठेवायचा आणि तव्यावरती हे पातेलं ठेवते, म्हणजे खिशी तळामध्येही जळणार नाही। जर का जाड तळाचं पातेलं असेल तर नाही तवा ठेवला तरी काही हरकत नाही। अशा प्रकारे हे 5 ते 6 मिनिटासाठी झाकून ठेवलेलं आहे। त्यानंतर मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि साधारण 8 ते 9 मिनिटानंतर मी तुम्हाला आता दाखवत आहे। अशा प्रकारची खिशी मस्त ही शिजलेली आहे। आता आपल्याला ज्या साईजचे उंडे करायचे आहे ना, त्या साईजचे हे उंडे करायचे आहे। तुम्ही पाहू शकतात एकदम मस्त असे मी काही उंडे करून घेतलेले आहे। बाकीची खिशी जी आपल्याला झाकून ठेवायची आहे, म्हणजे गरमच राहील। त्यानंतर हे पापड मी तुम्हाला आता सुरुवातीला पुरी मेकरमध्ये बनवून दाखवते। तर खाली प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे छोटा, त्यावरती उंडा ठेवायचा, वरतून प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे आणि हे जे मशीन आहे आपल्याला अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात काही सेकंदमध्येच मस्त असा हा पापड होत असतो। अशी मऊ लुसलुशीत खिशी असली का असे मस्त पातळसर हे पापड होतात आणि लगेचच दाबले सुद्धा जातात। तर मैत्रिणींनो, जर का तुमच्याकडे हे पापड बनवण्याचं मशीन म्हणजेच पुरी मेकर जर का नसेल तर पापड कसे करायचे ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे। तुम्ही पाहू शकतात सर्वच पापड हे एकदम मस्त असे होत आहे। खिशी जर का जास्त ड्राय असेल, घट्टसर असेल तर पापड हा पटकन दाबला जात नाही आणि जेव्हा तो पापड वाढतो ना, वाढल्यानंतर आपण तळतो तेव्हा तो फारसा तसा फुलतही नाही। त्यासाठी खिशी थोडीशी अशी मऊ लुसलुशीत करून घ्या मैत्रिणींनो, म्हणजे पापड खूपच छान असे येतात। तर अशाच पद्धतीने तुम्ही हे पापड करा, अगदी परफेक्ट येतील। तर हे जे पापड आहे ना मैत्रिणींनो, मी सगळे अशा प्रकारे बनवून घेते। तर हे जे पापड आहे ना मैत्रिणींनो, अगदी बराबर पटापट हे पापड होत असतात। हे पापड बनवताना मी कुठेही तेलाचा वापर केलेला नाही। वाळवण रेसिपी आहे, वाळवण रेसिपीमध्ये आपण जर का तेलाचा वापर केला तर वर्षभरासाठी आपण ही साठवून ठेवतो आणि तेल जर का वापरलं जेव्हाही आपण पापडाचा डबा उघडतो ना, तेलाचा असा वेगळाच वास येतो। म्हणून मी शक्यतो वाळवणीच्या पदार्थामध्ये तेलाचा खूप कमी प्रमाणामध्ये वापर करत असते। तेलाचा वापर न करता, एक थेंब सुद्धा तेल न वापरता हे नागलीचे पापड मी बनवलेले आहे। खिशी मस्त अशी शिजली का अगदी हे पापड छान होतात, कुठेही चिटकत नाही, एकसारखे असे होतात। तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही पापड बनवण्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता तुमच्याकडे जर का मशीन नसेल तर पापड कसा कराल, तर खाली प्लास्टिक पेपर तर आपण आथरून घेतलेला आहे, त्यावरती हा उंडा ठेवायचा, वरतून छोटासा प्लास्टिकचा पेपर ठेवायचा। एखादी प्लेट घ्यायची किंवा जळ असं पोलपाट घ्यायचं, त्याच्याने दाबून घ्यायचं। दाबल्यानंतर अशा प्रकारचा हा थोडा मोठा पापड होत असतो आणि आणखी याला पातळसर पापड करायचं झाला तर लाटणं घ्यायचं आणि तिथेच मस्त असं लाटून घ्यायचं। तुम्ही पाहू शकतात मस्त असा हा पापड झालेला आहे। जर का थोडा वाकडा तिकडा वाटत असेल तर हाताने आपण त्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनेही तुम्ही पापड करून घेऊ शकतात। अतिशय सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकतात लाटण्यानेही मस्त असा हा लाटून घेतलेला आहे तिथे, किंवा डिंक आणि तेलाचं पाणी ताटाला लावायचं आणि ताटावरती सुद्धा जे पापड लाटण्याचे लाटणं असतं ना, ते जर का तुमच्याकडे असेल तर त्याच्याने सुद्धा हे पापड लाटून घेता येतात। आता सगळे पापड हे झालेले आहे, अशा प्रकारचे दिसत आहे। आता हे जे पापड आहे ना संपूर्ण आपल्याला वाळून घ्यायचे आहे। मस्त मी हे 2 दिवस पापड हे वाळून घेतलेले आहे। वाळल्यानंतर अशा प्रकारे हे दिसत आहे। तुम्ही पाहू शकता रंग किती छान आलेला आहे आणि दिसायला एकदम मस्त असे दिसत आहे। आता हे जे पापड आहे ना मैत्रिणींनो, मी तुम्हाला तळून दाखवते। तळल्यानंतर तुम्ही पाहूया कशा प्रकारे हे पापड फुलतात। तर हे नागलीचे पापड तळण्यासाठी मात्र एकदम कडकडीत तेलाचाच वापर करा। जर का थंड तेलामध्ये हे पापड टाकले तर पाहिजे तसा फुलत नाही आणि खूप असा तेलकट सुद्धा होतो। तर मस्त असं मोठ्या गॅसवरती हे तेल तापवून घेतलेलं आहे आणि तापलेल्या तेलामध्ये पापड सोडताच मस्त असा हा दुप्पट तिप्पट पापड फुलत आहे, तळून मस्त असा झालेला आहे। आणि पापड तळण्याची आणखी एक ट्रिक मैत्रिणींनो, पापड असा घ्यायचा आणि तेलामध्ये सोडायचा, यावरती जर का आपण झारा नाही ठेवला असा वरतून तर पापड असा टोपीसारखा गोल होतो। तर
पापड जर का असं स्ट्रेट ठेवायचा असला, असा सरळ ठेवायचा असला तळल्यानंतर सुद्धा, तर यावरती अशा प्रकारे झारा हा ठेवून घ्या, म्हणजे पापड असा सरळच हा राहतो. तुम्ही पाहू शकतात मी अशाच प्रकारे काही पापड तुम्हाला हे तळून दाखवते. एक नाही तर सगळेच पापड असे मस्त हे फुलत आहे. चवीला अप्रतिम लागणारे आणि अतिशय सोप्या पद्धतीने हे पापड आपण बनवलेले आहे. तर मैत्रिणींनो, आता हे पीठ कसं तयार केलेलं आहे, तर नागली घेतलेली आहे. तर मी सकाळी नागली घेतली, ती स्वच्छ धुवून घेतली, पाण्यामध्ये भिजत ठेवली. तर सकाळपासून तर रात्रपर्यंत हे नागली तशीच भिजत घातली आणि रात्री काढून कॉटनच्या कापडामध्ये बांधून ठेवली. बांधून घेतल्यानंतर एखादी मोठ्या भांड्याखाली ती झाकून ठेवली. सकाळी मस्त नागलीला मोड आले. मोड आल्यानंतर सावलीमध्येच कापडावरती कॉटनच्या पसरून घेतली. नागली अशी थोडीशी ओलसर असतानाच ती नागली आपल्याला दळून आणायची आहे गिरणीतून, आणि गिरणीतून दळून आणल्यानंतर वस्त्र गाढ करायचं आहे. कोंडा वेगळा होतो आणि पीठ जे आहे ते वेगळं होते, आणि त्या पिठाचे असे मस्त हे पापड होत असतात. तुम्हाला जर काही सांगितलेलं लक्षात आलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पीठ कसं तयार करायचं त्याचा सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात. सगळेच पापड मस्त असे फुललेले आहेत. अशा प्रकारे मी काही 4-5 पापड तुम्हाला हे तळून दाखवलेले आहे. मस्त या पापडापासून आपण मसाला पापडही करू शकतो. असे मोठे मोठे हे पापड झालेले आहे. तर आता हा पापड मी तुम्हाला तोडूनही दाखवते. एकदम कुरकुरीत खुसखुशीत, वयस्कर मंडळी किंवा लहान मुलं जरी तुमच्याकडे असतील ते सुद्धा अतिशय आरामात हे पापड खाऊ शकतील. होटाने दाबताच मस्त खाता येतील असे हे पापड झालेले आहे. मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.